हाय हॅलो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. मी आज बनवणार आहे कारलं. कारलं कसं बनवणार आहे मी. तुम्ही मसाल्याचं कारलं खाऊन खाऊन थकले असाल, म्हणून मी आज फक्त तेलाचं आणि मिठाचं कारलं बनवणार आहे. स्किप न करता व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. मी सगळ्यात आधी गोल चक्र्या करून घेणार आहे कारल्याचं. बघा, या प्रकारे मी करून घेणार आहे. एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. जे नाही खातील ते पण खाणार कारलं. सारखं मसाल्याचं कारलं खाऊन खाऊन थकले असेल, म्हणून कधीतरी काहीतरी वेगळं ट्राय करायचं. बघा, दुसरं कारलं पण करून घेते मी कट. कारल्याच्या आतल्या मी सगळ्या बिया पण काढून घेणार आहे. तुम्हाला जर वाटलं तर बिया पण ठेवा. बाकींना आवडतं, बाकींना आवडत नाही. बघा, मी सगळ्या बिया इथं मी कट करून घेतलं आणि सगळ्या बिया काढून घेतल्या आहे. आता मी यात टाकणार आहे, त्यात मीठ. मी आता याच्यात मीठ टाकणार आहे. मीठ थोडं जास्त टाकणार आहे मी आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. पूर्ण मीठ लागण असं मी मिक्स करणार आहे. बघा, मी इथं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. मी इथं 5 मिनिटं झाकून ठेवलं होतं. बघा, आता मी यातलं सगळं पाणी काढून घेणार आहे. सगळं पाणी काढणार आहे मी. याच्यात पाणीचा वापर नाही केलंय. जे कडू पाणी ते सगळं निघून जाणार आहे. बघा, सगळ्यात सोपी पद्धत मध्ये मी करते. तुम्ही पण नक्की ट्राय करा. यात पाणीचा वापर अजिबात केला नाहीये, कारण मी आधीच कारलं धुवून घेतलं होतं स्वच्छ. हे बघा, मी सगळे कारल्याचं पाणी काढून घेतलं. पाणीचा रंग बघा कसं पाणी आलंय. बघा, मी इथं काढून घेतलं कारलं. सगळं पाणी काढून आता फोडणीची तयारी करते. बघा, मी बाकी बिया मी ठेवलेले आहेत, कारण जास्त नाही, थोड्याच ठेवल्या आहेत. मला खायला आवडतात. चला मग आता स्किप न करता व्हिडिओची सुरुवात करूया. इथं मी कढई ठेवून दिली गरम व्हायला. इथं कढई गरम झाली, त्यात मी थोडं तेल टाकणार आहे. मी इथं 2 चमचे तेल टाकलं. आता मी कारलं टाकणार आहे. व्यवस्थित परतून घेते. मी थोडे पिकलेले कारलं, म्हणजे जे लाल लाल होतं ते पण ठेवलंय, कारण त्याच्याने टेस्ट छान येते. इथं मी थोडंच मीठचा वापर केलंय, कारण आपण आधी पण मीठ टाकलं होतं. व्यवस्थित परतून घेते. मी फक्त तेल आणि मीठ बस, आता काही टाकणार नाही. एवढ्या वस्तूमध्ये मी बनवणार आहे. आपण तेलाचं आणि मिठाचं कारलं बनवून राहिलो. आता 5 मिनिटं मी झाकून ठेवणार आहे.
बघा सुरुवात झाली आपलं कारलं परतायची. कुठून बघताय तुम्ही माझं व्हिडिओ ते पण मला नक्की सांगा. इथं मी परत झाकण लावलं. चला तोपर्यंत आपण भाकरी करूया. इथं मी बाजरीची भाकरी करू राहिले. इथं बाजरीचं पीठ घेतलं मी 1 वाटी. व्यवस्थित मळून घेणार आहे. तुम्हाला माझं व्हिडिओ कसं वाटतात ते पण मला नक्की सांगा. तुम्ही बाजरीचे पीठ व्यवस्थित मळून घेणार आहे. इथं माझं पीठ मळून झालं. व्यवस्थित मी गोल करून घेणार आहे भाकरीसाठी. बघा थोडं पीठ टाकलं तर भाकरी करून घेते पटपट. बघा बाजरीची भाकरी पण आपली तयार झाली. बघा झाली तर आपली भाकरी तयार. तवा गरम करायला ठेवलं होतं मी आधी. तुम्हाला भाकरीचं पण व्हिडिओ कसं वाटलं मी भाकरी केली ते पण सांगा. बघा मी इथं एकदम मोठी भाकर बनवून घेतली आहे. बघा इथं भाकरी आपली शेकून घेते मी. दोघं बाजूने व्यवस्थित शेकून घेणार आहे. किती टम्म फुगू राहिली आपली भाकर. तर व्यवस्थित दोघं साईडने परत मी व्यवस्थित शेकून घेणार आहे. बाजरीची भाकर आणि मीठ तेलाचं कारलं एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. खाऊन बघा फक्त. बघा इथं आपली भाकर परत 5 मिनिटं नंतर मी झाकण खोलणार आहे. बघा आपलं कारलं बघा. आता थोडं त्याला जास्त नाही शिजवणार मी. बघा इथं आपलं कारलं मस्त शिजून झालंय. इथं आपली कारल्याची भाजी म्हणजे मीठ आणि तेलाचं कारलं झालंय. बघा कसं वाटलं तुम्हाला आजचं व्हिडिओ हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. इथं बघा आपलं सगळं रेडी झालं आहे. मी इथं भेंडी पण आणि लोणचं पण ठेवणार आहे. बघा भेंडी लोणचं. आणि कुठून बघताय ते नक्की सांगा मला. कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ.